नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आहोत वाळकेश्वर येथे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त इथे प्रत्येक वर्षी महाआरतीचं आयोजन केले जाते. तर आपण आत्ता तिथेच व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत. तर चला जाऊयात पुढे. तर इकडे बघू शकता लोकांची पूर्ण येण्यासाठी गर्दी झालेली आहे. सगळीकडे बाईक पूर्ण असं लागलेले आहेत. तर आता आपण हळूहळू जाऊयात खालच्या साईडला. जस्ट आपण इथून खाली उतरत आहे. इथे बघू शकता एंट्री गेटच्या इथून सोडत नाहीत, पुढच्या साईडून जायला सांगतात. इकडे पूर्ण गर्दी झालेली आहे. फर्स्ट टाइम आयुष्यामध्ये इथून वरतून बघूया. मी इथे फर्स्ट टाइम आलो आहे. फुल ऑन क्राऊडेड. बघू शकता किती क्राऊड आहे इकडे. फुल ऑन सगळे महाआरतीसाठी आलेले आहेत. 6चा टायमिंग आहे, पण सगळे आधीच पोचले वाटते इकडे. आपण चाललो आहोत पहिले पाण्यामध्ये पाय धुण्यासाठी. सुंदर असं पाणी. आणि मी इथे घसरून पडलो. डायरेक्ट स्लिप. हेच ते बाणगंगा येथील निरंतर वाहणारे पाणी. बोले आले तिकडे मोबाईलमध्ये. काही महिला इकडे दीप प्रज्वलित करत होते. तर लोकांची गर्दी म्हणजे 6चा टाईम बोललेले, पण 5 वाजताच एवढे लोक इथे जमलेले होते. मग आणि बाजूने कॉर्नरने आपण बघू शकतो की असे पूर्ण दिवे वगैरे ठेवलेले आहेत. आरती चालू झाल्यावरती मग ते प्रज्वलित करण्यात येतील. इकडे मस्त अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे. आणि इकडच्या साईडला लोक नाहीत, कारण इकडच्या साईडला अलाउड नव्हतं केलं जाण्यासाठी. समोरच्या साईडला वगैरे खूप सारे असे लोक बसलेत आणि इथे मेन आरती चालू होणार होती. जसं कोणी गंगा नदीची आरती पाहिली असेल त्याच पद्धतीने इथे बाणगंगा परिसरात त्याच पद्धतीने इथे आरती करण्यात येणार होती. आपण थोडंच म्हणजे अगदी पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये आपण या अद्भुतपूर्व सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला निवेदक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत मोहन भोईर आणि स्वतः आम्ही आपल्याशी संवाद की आपण सर्वांनी तयारी करायची आहे. आपण थोड्याच वेळात आपण आपल्या या बाणगंगा महाआरतीला आपण सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. थोडाच वेळ बोलता कमीत कमी इकडे 7:30 वाजेपर्यंत 7:30 ते 8पर्यंत आरती चालू झालेली. खूप असा वेळ गेलेला. इकडे लोक खूप वेळ असं बसून राहिलेत. आणि नंतर तर पूर्ण हळूहळू पुढे बघत जावं तसं तर पूर्ण असं लोकांची गर्दी पूर्ण अशी वाढत चालली इकडे. फुल सगळं एकदम क्राऊडेड. इकडच्या साईडला पूर्ण सगळं भरून गेलेलं आहे. आणि कॅमेरामॅन लोकांची पण गर्दी इकडे आहे फोटोज वगैरे काढण्यासाठी. न्यूज रिपोर्टिंगवाले पण आहेत इकडे. हा सोहळा आणखी दैदिप्यमान होऊ लागला आणि म्हणूनच मला व्यासपीठाच्या डाव्या बाजूने देखील हा टाळ्यांचा गजर हवा. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने ही अनुभूती हा पवित्र सोहळा, हा दैदिप्यमान सोहळा याचे आपण सगळेजण साक्षीदार. खरोडसारचं ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट आणि बृहन्मुंबई महानगरपालिका कहते हैं विश्वास शक्ति का सबसे बड़ा स्रोत और ये बाणगंगा इसका सबसे बड़ा उदाहरण. तभी तो अरब सागर से घिरे हुए मुंबई के मालाबार हिल्स इलाके में मौजूद ये बाणगंगा तालाब सागर के खारे पानी से घिरे होने के बावजूद ये स्थल चमत्कारिक रूप से ताजे पानी का एक अविरल स्रोत है. इस तक पहुंचने वाले श्रद्धालुओं के लिए जगह मुंबई की भीड़-भाड़ से सागर में डुबकी लगाने का एहसास होती है. अपनी पवित्रता के कारण कुछ लोगों के लिए ये ईश्वर की उपासना की जगह है, तो माँ गंगा के समान समझी जाने वाली पवित्रता के कारण
अनेकों के लिए उनके जीवन के अंतिम विश्राम का और भी है। खूबसूरत नजारों को समेटे ये बाणगंगा नैसर्गिक आश्चर्य होने के साथ साथ कई ऐतिहासिक मंदिरों से जुड़ा हुआ है। उनमें सबसे प्रसिद्ध है बालुकेश्वर। इस प्राचीन मंदिर का इतिहास महाराष्ट्र के इतिहास से जुड़ा हुआ है। उत्तर भारत की गंगा नदी पर बने घाटों की तरह बाणगंगा का ये घाट कई वर्षों से दीप प्रज्वलन की परंपरा का वाहन बनता रहा है। त्रिपुरारी पूर्णिमा के अवसर पर होने वाली महाआरती यहाँ ईश्वर के प्रति आभार व्यक्त करने का विशेष अवसर बनता है, जब सैकड़ों हजारों लोगों के विकास मंत्रों की ध्वनि से और आध्यात्मिक अनुभवों से भरपूर इस उत्सव का आनंद उठाने के लिए हर जगह से भक्तगण यहाँ आते हैं। आप इन तस्वीरों को देखते हुए ये समझ गए होंगे कि किस तरह वाराणसी, हरिद्वार और ऋषिकेश की भांति यहाँ की महाआरती के ये अद्भुत दृश्य हमेशा के लिए यहाँ आने वालों की स्मृतियों में अंकित हो जाती है। लेकिन इन दृश्यों से भीतर इस स्थान के बाहर की वास्तविक स्थिति को देख आपकी आंखों में आंसू सी आ सकते हैं। आध्यात्मिक स्थल की वर्तमान बदहाली। कुछ समय से ये पवित्र स्थल भयंकर अतिक्रमण का शिकार हो गया है। तथाकथित विकास इस पौराणिक स्थल को ढूंढता जा रहा है। इसके आसपास अनधिकृत बस्तियों के बढ़ने, यहाँ वहाँ दुकानों, व्यापारिक प्रतिष्ठानों के बनने के कारण ये प्राचीन ऐतिहासिक धरोहर बड़ी बेबसी के साथ अपने विनाश को देख रही है। छोटी छोटी दुकानों के जहां तहां बनने की वजह से इस मूल मंदिर तक पहुंचने के रास्ते में अनेक बाधाएं घिर आती हैं। यहाँ पहुंचने की कोशिशें करें तो पता चलता है कि कभी मुंबई का सार समझाने वाली ये पवित्र जगह अब हर तरह के अतिक्रमण से फिर भी इस ऐतिहासिक और पौराणिक स्थल के पुनरुद्धार के लिए जीएसटी मंदिर ट्रस्ट बाणगंगा की जिम्मेदारी है। इसकी महिमा को पुनर्स्थापित करने के लक्ष्य के साथ ट्रस्ट ने देश की आर्थिक राजधानी के इस बुनियादी स्थान के आसपास के स्थलों की पुनर्रचना के प्रस्तावित कार्य का आरंभ कर दिया है। इस प्राचीन धरोहर बाणगंगा तालाब को मुंबई के धार्मिक पर्यटन का हिस्सा बनाने के लिए ये ट्रस्ट प्रतिबद्ध है। इस प्रस्तावित पुनर्रचना कार्यक्रम के तहत यहाँ आने वाले श्रद्धालुओं के लिए एक विशाल वाहन पार्किंग के निर्माण से लेकर पुराने मंदिरों की मरम्मत इस जगह को मनभावन और सुंदर तो बनाई गई। साथ ही साथ टूरिज्म को भी बढ़ाते हुए यहाँ अनेक स्तरों से स्थानीय लोगों की आमदनी के स्रोतों को भी बढ़ाने में मदद देगी। देवों के अस्तित्व से संबंध रखने वाले इस पावन स्थल में पर्यटकों को शांति और प्रसन्नता का अनुभव देने की एक अद्भुत क्षमता है। भारतीयों के साथ साथ बाहरी देशों के पर्यटकों को भी बाणगंगा की इस अद्भुत क्षमता का अनुभव जरूर लेना चाहिए। आज इंसान के गढ़े इस महानगर मुंबई देवों के द्वारा निर्मित इस इकलौते स्थल में देवत्व को पुनर्स्थापित करने की आवश्यकता है। जीएसटी ट्रस्ट बड़ी दृढ़ता के साथ ऐसी योजनाओं पर काम कर रहा है जो मुंबई स्थित इस बाणगंगा को महादेव की नगरी वाराणसी का सा सौंदर्य प्रदान करेगा। शहर के पर्यावरण को ध्यान रखते हुए किए जाने वाला ये सौंदर्यीकरण इस तालाब के प्राकृतिक सौंदर्य को भी निखारेगा। अब बस जीएसटी ट्रस्ट अपनी इन कोशिशों को आगे बढ़ते हुए देखने का बेसब्री से इंतजार कर रहा है। त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव बाणगंगा महाआरतीचे प्रायोजक आहेत। विशेष सहभाग
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि एसपी प्रमुख सहभाग सारस्वत बँक आणि SDC कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सहभाग AD मीडिया किलर NKGS गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट हा नाद त्या हिमालयापर्यंत साक्षात त्या शिवापर्यंत पोहोचला पाहिजे. खर तर तो शिव आपल्याच मनात आणि म्हणूनच या शिवाची आणि त्या शिवाची भेट घडवून देणारा हा तुमचा नाद, तुमचा जयघोष. गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट. सर्वांनी आमच्या बरोबर महादेवांचा गजर करायचा. सर्वांनी हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय शिव शंभूचा गजर द्यायचा आमच्या सोबत. हो श्री जबरेश्वर महादेव की ओम नमः पार्वती पते. आणि आपण सर्वांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आगमन होत आहे श्री काशी मठ संस्थान वाराणसी मठाधिपती स्वामी या महान मुलींचे. पती भूतनाथ नीलकंठ चंद्र. आणि आपण ज्या क्षणासाठी अगदी आतुर आहात त्या बाणगंगा महाआरतीसाठी आपण तयार होतो. त्याचंच महत्त्व धार्मिक दृष्ट्या इतिहासाच्या उषत कालापासून कोटी कोटी फायनली आरती चालू झाली होती. सर्वांनी ज्यांच्याकडे असणारे दीप प्रज्वलित केले होते आणि पुढच्या साईडला बघू शकता तर नृत्य पण चालू होतं आणि बरेच लोकांचं इकडे पूर्ण असं क्राऊडेड झालं होतं. कॅमेरामॅन, व्हिडिओग्राफर, न्यूज रिपोर्टर सगळे इकडे आले होते बऱ्यापैकी आणि बरेच जण नेहमीप्रमाणे आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ काढत होते. पूर्ण असं एकदम मस्त प्रसन्न असं वातावरण इकडे झालेलं. आरतीला सुरुवात तर झालेली आणि पुढे पाहताय जसं की नृत्य पण चालू आहे. फायनली आरती सोहळ्याला एकदम सुरुवात झाली होती आणि पुढे बघू शकता की सर्वांनी असं मस्त असं दीप प्रज्वलित वगैरे केलेले आहेत आणि पुढेही नृत्य झालं आणि त्यानंतर ना आता आरतीला मेन आरतीला सुरुवात झालेली आहे आणि लोकांचं पूर्ण असं क्राऊड बघू शकता की पूर्ण असं सर्व इकडेच आरतीसाठीच आलेले होते.
बाणगंगा महाआरती सोहळा 2024 साक्षात वालुकेश्वरच्या साक्षीने, गुरु महाराजांच्या साक्षीने आणि आपल्या जनता जनार्दनाच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झाला आहे हे आम्ही घोषित करतोय. तत्पूर्वी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे, जागेवरच बसून राहा. आपण सर्वांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यायची आहे, विशेष करून महिला. आपण अतिशय शांततेने ह्या परिसरातून बाहेर जायचं आहे. आपण शांत तोपर्यंत बसून. अशा प्रकारे आरती झाल्यावरती हे दीप पाण्यामध्ये सोडायचे असतात. तर ते आपण सोडण्यासाठी गेलो व ते आपण ह्या पाण्यामध्ये सोडून देत आहोत. सर्वांचेच दीप आपण बघू शकता की पाण्यामध्ये तरंगत आहेत, पाण्याला अर्पण केलेले आहेत सर्वांनी. तर बघू शकता की ते असं सुंदर असा व्ह्यू दिसत आहे. इकडनं सर्व असे बसलेले आहेत, पूर्ण असं भारी वाटत आहे एकदम इकडनं व्ह्यू. आणि अशा प्रकारे आरतीचा सोहळा संपन्न झालेला आहे. तर सर्वांची बाहेर जाण्यासाठी गर्दी व्हायला लागलेली. आणि गर्दी झाल्यानंतर म्हणजे जेवढे लोक बाहेर जातात तेवढेच लोक, म्हणजे जे लेट येणारे लोक आहेत ते आतमध्ये येत होते. अशा प्रकारे पूर्ण लोक म्हणजे इकडे पूर्ण अशी प्रचंड गर्दी झालेली होती. तर आता हळूहळू आपण बाहेर जाण्याचा प्रयत्न करूयात. तर आता आपण निघालो आहोत बाहेरच्या दिशेने. अशा प्रकारे सुंदर असा सोहळा संपन्न झालेला आहे आणि आपण चाललेलो आहोत घराच्या दिशेने. अशा प्रकारे सुंदर अशी आरती झालेली आहे. तर आता आपण निघालो आहोत घराच्या दिशेने. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करून सांगा व्हिडिओ कसा वाटला.